नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. संक्रांतीची रात्र बाहेर सगळं तसंच दिसतं, पण त्या रात्रीनंतर निसर्गाची दिशा बदलते. शास्त्र सांगतं हा बदल शांत आहे पण खूप मोठा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या रात्री नेमकं काय बदलतं. नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांत हा सण दरवर्षी साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हा सण खास आहे कारण तो इंग्रजी कॅलेंडरनुसार ठराविक तारखेलाच येतो. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या क्षणाला मकर संक्रांत म्हणतात. हा सण केवळ धार्मिक नसून निसर्ग, विज्ञान आणि मानवी जीवनाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते: भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या रात्री काय बदलतं? तर शास्त्र सांगतं की संक्रांतीच्या त्या रात्रीपासून पृथ्वी आणि सूर्याच्या स्थितीत सूक्ष्म पण महत्वाचा बदल होतो. पृथ्वीचा झुकाव असा टप्पा गाठतो की सूर्याचा मार्ग उत्तर दिशेला सरकायला सुरुवात करतो. याचा परिणाम असा होतो की दिवस हळूहळू वाढायला लागतात आणि रात्र हळूहळू लहान व्हायला लागते. हा बदल लगेच जाणवत नाही, पण गणिती आणि शास्त्रीय दृष्ट्या दिशा त्या रात्रीनंतर बदलते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हा क्षण उत्सव म्हणून साजरा केला. आरोग्य आणि शरीरावर होणारा परिणाम. या काळात सूर्यकिरणाचा कोन बदलतो, थंडीचा कडेलोट ओलांडायला सुरुवात होते. शास्त्रानुसार याचा परिणाम आपल्या शरीरातील झोप, ऊर्जा आणि पचनावर होतो. म्हणूनच अभ्यंग स्नान, तीळ आणि गूळ, उष्ण पौष्टिक आहार या गोष्टी संक्रांतीपासून सुरू केल्या जातात. पहिला दिवस आहे भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. भोगी म्हणजे आनंद आणि उपभोगाचा दिवस. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करायचे. शेतातील नवीन पिकांची भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि लोणी हे सगळं शरीराला उष्णता आणि ताकद देण्यासाठी असतं. दुसरा दिवस मुख्य मकर संक्रांत. हा सणाचा मुख्य दिवस. या दिवशी आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचा अर्थ कटुता विसरून नात्यामध्ये गोडवा आणणे. हळदी कुंकू आणि वाण लुटणे, सुगड पूजन, पतंगबाजी, आकाशात उडणारे पतंग हे नवीन दिशा आणि उंच भरारी यांचं प्रतीक आहे. तिसरा दिवस किंक्रांत, करीदिन. संक्रांतीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार देवीने किंकासूर नावाचा राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस विजयाचं प्रतीक मानला जातो. काही ठिकाणी या दिवशी शुभ कार्य टाळले जातात, पण नातेवाईकांना भेटणे आणि फिरणे यासाठी हा दिवस वापरला जातो. भारतातील विविध नावे. मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरी होते. तमिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये बिहू या नावाने मकर संक्रांत साजरी होते. संक्रांती हा फक्त सणच नाही, तर तो निसर्ग बदलतो याची जाणीव करून देणारा क्षण आहे. संक्रांतीच्या त्या रात्रीनंतर अंधार हळूहळू कमी होऊ लागतो आणि प्रकाशाकडे प्रवास सुरू होतो. जसा पतंग आकाशात उंच भरारी घेतो, तसंच आपणही आयुष्यात नव्या दिशेने सकारात्मकताकडे वाटचाल करूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.